गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। शासनाच्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत शालेय स्तरावर अटल टिंकरिंग लॅब सुरू करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा व प्रयोगशीलता वाढवणे, विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी शासनाच्या विविध योजना राबविण्यात येत असून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या दृष्टीने आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सदैव कटिबद्ध आहे। रयतेसाठी शिक्षण हे तर रयत शिक्षण संस्थेचे ब्रीदवाक्य आहेच, मात्र आता टेक्नॉलॉजीसाठी रयत असे रयतेने त्यांच्या शिक्षणातून दाखवून दिले, असे प्रतिपादन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले। निफाड तालुक्यातील विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे इंटरॅक्टिव्ह पॅनल बोर्ड, AI कोर्स व अटल टिंकरिंग प्रयोगशाळा उद्घाटन सोहळा कार्यक्रमात मंत्री श्री भुजबळ बोलत होते। यावेळी संस्थेचे चेअरमॅन पंढरीनाथ दरेकर, सल्लागार कैलास सोनवणे, सदस्य डॉक्टर सुजित गुंजाळ, सुनील मालपाणी, अनिल दरेकर, प्राचार्य नंदकुमार देवडे, विलास गोरे, पांडुरंग राऊत, माधव जगताप, राजाभाऊ दरेकर, सुमनताई दरेकर, जयंत साळी, सोहेल मोमीन यांच्यासह पदाधिकारी, शिक्षण व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते। मंत्री भुजबळ म्हणाले की रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कर्मवीर भाऊराव पाटील यांचे सर्व समाजाप्रती शैक्षणिक योगदान मोलाचं असून स्वावलंबी शिक्षण हे कर्मवीरांनी ग्रामीण महाराष्ट्रात रुजवले आहे। त्यांचे नाव हे ग्रामीण शिक्षणाची मशाल आहे। महात्मा फुले, सावित्रीबाई फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शिक्षणाप्रती असलेला वैचारिक वारसा रयत शिक्षण संस्था पुढे नेत आहे। आज सुरू झालेल्या अटल टिंकरिंग लॅबच्या माध्यमातून सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, गणित या विषयांचे आकर्षण वाढविणे, प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे शिकवणे, स्वतःचे मॉडेल तयार करणे, विचार प्रत्यक्षात आणणे यांचे शिक्षण यातून उपलब्ध होणार आहे। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरासारखी आधुनिक सुविधा, उपकरणे, संगणकीय ज्ञान उपलब्ध होणार आहे। येथून प्रशिक्षित उद्याचे नवोन्मेषक, स्टार्टअप उद्योजक, डेटा सायंटिस्ट, रोबोटिक्स इंजिनियर होतील। स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना सदैव आपली जिज्ञासू वृत्ती जागरूक ठेवता सामाजिक भानही जपले पाहिजे। विद्यार्थी घडवण्यात शिक्षकांची भूमिका जबाबदारीची असून विद्यार्थ्यांना नवनवीन तंत्रज्ञान अवगत होण्यासाठी त्यांनी प्रयत्नशील राहावे। आज विकसित तंत्रज्ञानामुळे शिक्षणाचे स्वरूप बदलले, त्यामुळे शिक्षण आणि तंत्रज्ञानाचा उगम अनिवार्य झालाय। मानवाच्या कल्याणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर अतिशय महत्त्वाचा आहे। AIचा उपयोग आरोग्य, शेती, शिक्षण, सुरक्षा, वाहतूक, बँकिंग, औद्योगिक उत्पादन अशा प्रत्येक क्षेत्रात झपाट्याने वाढतोय। विविध क्षेत्रात याचा प्रभावी वापर केला जाऊ शकतो। त्यातून अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात संधी उपलब्ध असून भविष्यात ते यश मिळवू शकणार असल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलंय। शाळेच्या परिसरातील पालखेड डावा कालव्यावर स्लॅब टाकण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून काम करण्यात येईल असे देखील मंत्री भुजबळ यांनी यावेळी सांगितलंय। मराठी न्यूजसाठी शरद लोहकरे, लासलगाव। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।